पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या विक्री प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय। 2 दिवसांपूर्वी या प्रकरणी मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मोहोळांवर आरोप केले होते। रवींद्र धंगेकर यांनीही मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। नेमकं हे प्रकरण काय आहे आपण बघूया। याच्या पाठीमागचे बोलविती झाले मुरली अण्णाच आहेत। शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले। आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। माझा भोंगा म्हणले, काय म्हणले, मी तर तयार आहे। बिळे काय त्यांना सगळे बिळं माहिती आहेत। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीररित्या विकल्याचा आरोप करत हजारो जैन बांधव शुक्रवारी असे एकत्र आले होते। पुण्याच्या मॉडेल कॉलनीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। बिल्डरांना हाताशी धरून पुण्याचे खासदार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही जागा विकल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला। ज्या गोखले बिल्डरनी ही जागा विकत घेतली ते गोखले बिल्डर आणि मोहोळ हे व्यवसायात भागीदार असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता। यानंतर पुण्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। मोहोळ यांच्या विरोधात जोरदार टीका होऊ लागली। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ जमीन चोर असल्याची एक्सपोज करत मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली आहे। गोखले डेव्हलपर मध्ये या पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांची भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये दिलेलं आहे। आता जरी ते म्हणत असतील मी त्यात नाही मला माहित आहे, परंतु तुम्हीच आहात, तुमचे नातेवाईक आहेत। केवळ बिल्डर त्या व्यवसायामध्ये भागीदारी असल्यामुळे मंत्री होता येत नाही म्हणून तांत्रिक दृष्ट्या बाजूला झालाय हेही मला माहिती आहे। पण याच्या पाठीमागचे बोलविती झाले मुरली अण्णाच आहेत। मुरली अण्णा तुम्ही पैलवान आहात, मी कोल्हापूरचाच आहे। आपले पुण्याचेच खासदार सुरेश कलमाडे यांच्यावर ज्यावेळेला संशयाची सोय केली त्याला काँग्रेस पक्षाने त्यांना राजीनामा देऊन त्यांच्यावर कारवाई केली, न्यायालयातून सुटले। पण एक लोकशाहीमध्ये जेव्हा जनता बोलते, समाज बोलतो, त्यावेळेला पक्षाने ॲक्शन घेतलीच पाहिजेत या मताचा मी आहे। माझा भोंगा म्हणले, काय म्हणले, मी तर तयार आहे। मी तर हां ते काही म्हणू शकतात। बिळे काय त्यांना सगळे बिळं माहिती आहेत। तुम्ही राजीनामा मागताय? कोण? तुम्ही? मी ना अख्खी पूर्ण मागतात की जैन समाज मागतोय। ह्याच्यामध्ये जे दोषी त्यांच्यावर कारवाई करून राजीनामा। तर शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक्सपोज करत या प्रकरणी टीकास्त्र सोडलं। या जागेची विक्री करून मूळ उद्देशाशी प्रतारणा करण्यात येते ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे। सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घटनेत कुठेही जागा विक्री संदर्भात तरतूद केलेली नाहीये, तरी सुद्धा या जागेच्या विक्रीस परवानगी देण्यात आली। यामागे नक्की कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड व्हायला हवं। ट्रस्टकडे हॉस्टेल दुरुस्ती करता निधी नसल्याचं कारण देण्यात आलं, पण मागील 2 वर्षांमध्ये ट्रस्टचे तब्बल 14 कोटी रुपये अन्य कंपनीकडे वळवण्यात आले ही बाब संशयास्पद आहे। याशिवाय बिरेश्वर क्रेडिट सोसायटीने 50 कोटी आणि बुलढाणा अर्बनने 20 कोटी रुपये विकासकाला अर्ज देताना बोर्डिंगमधील भगवान महावीर मंदिर गहाण ठेवलं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे। कोणतीही शहानिशा न करता असं कर्ज कोणाच्या दबावाखाली दिलं गेलं याची तत्काळ चौकशी करून संबंधित संस्थांवर गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषयामध्ये वैयक्तिक लक्ष घालून न्याय द्यावा। सर्व विरोधकांकडून या प्रकरणी आरोप झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि गोखले बिल्डर सोबत झालेल्या व्यवहाराच्या 11 महिने अगोदर त्या फर्ममधून बाहेर पडल्याचं त्यांनी म्हटलंय। वैफल्यग्रस्त नेते या प्रकरणी बेछूट आरोप करत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं, त्याने ते विकत घेतलं, करार झाला, खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे। मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं। एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का, तर स्वच्छ व्यवसाय केला, तो कागदावर दाखवला, तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला। मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही। गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या 2 LLP होत्या, भागीदारीच्या फर्म होत्या, ती एक होती गोखले इस्टेट LLP,
दुसरी होती गोखले फ्युचर LLP. हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता. मी या LLP मधनं बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही LLP मधून झालेला नाही. हे आपण तपासू शकता. राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले. त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले. बोलू द्या, मला फरक पडत नाही. आणि बातम्या पण लागल्या. मला खरं तर खूप वाईट असं वाटतं. आपण सगळे खूप मित्र आहोत. आमच्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा कधी कधी ह्याची काळजी घेतली पाहिजे की एखाद्या विषयाची सत्यता तपासली पाहिजे. गोखले बिल्डर आणि जैन बोर्डिंग ट्रस्टचा व्यवहार कायदेशीर आहे की नाही याचा निर्णय कोर्ट आणि संबंधित व्यवस्था करेल असं सुद्धा मोहोळ म्हणाले. मोहोळ यांच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणी ईडी चौकशीची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. हा विद्येचं माहेरघर आहे. पुणे शहरामध्ये अनेक समाजसेवकांनी ही रुजण्यासाठी ह्या सगळ्या हे संस्था ह्या निर्माण केल्यात. पण काही लोकांचा डोळा त्यामध्ये मुरली मोहोळांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही जागा लाटण्याचा प्रयत्न केला. मी भारतीय जनता पार्टी म्हणून बोलत नाही, पण ही विकृती म्हणून जे बोलतोय त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. ही संस्था वाचली पाहिजे. ह्याच्यामध्ये मोदी साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. कारण गोखलेच म्हणतात 3,000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. पुण्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेच्या व्यवहारावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजीनगर इथं आहे. या ठिकाणी दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली होती. विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छुक आहेत. तेव्हापासून या प्रकरणाची चर्चा आहे. जैन समाजातील काही जणांनी याला विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा जैन समाजाचा आरोप. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम आणि कायद्यांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबंदी असल्याचाही आरोप आहे. मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. या प्रकरणी झालेला व्यवहार वादात सापडलाय. जैन मंदिर गहाण ठेवण्याचं प्रकरण असो किंवा बोर्डिंग विक्री प्रकरण असो, संस्थेचे व्यवहार अडचणीचे असल्याची चर्चा सुद्धा आहे. आता या प्रकरणी धर्मादाय आयुक्त आणि सरकार यांच्या पातळीवर काय कारवाई होते याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागलंय. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.